नमस्कार. आपल्या इथं जो ग्रामीण भागामध्ये तुमच्या विशेषतः कोलेवाडी या ठिकाणी जो आगळा वेगळा उपक्रम केला जातो किंवा होळी खेळली जाते, जो दगड फिरवला जातो, याचं काय वैशिष्ट्य आहे? हा कार्यक्रम आपल्या पश्चिम पट्ट्यामध्ये दुर्गम भागामध्ये सत्वशील राजा हरिश्चंद्राच्या सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये आणि भैरवनाथाच्या सानिध्यामध्ये कोलेवाडी या गावामध्ये पारंपरिक हा कार्यक्रम चालू आहे. या ठिकाणी होळीची ही परंपरा, टिपरांचा खेळ ही परंपरा कायमस्वरूपी चालू आहे. आणि त्याचप्रमाणे गाणी, रात्रीचे महिलांचे कार्यक्रम असतील, पुरुषांचे कार्यक्रम असतील, सांस्कृतिक कार्यक्रम असतील, ही परंपरा या गावामध्ये पारंपरिक चाललेली आहे. आणि 7 मानाची ही गोटी उचलायचा कार्यक्रम या ठिकाणी केला जातोय. भैरवनाथाच्या सत्पन्न या पावनभूमीमध्ये हा 7 मानाचा एक दगड, एक छोटासा पुरुष असो किंवा मोठा असो, या दिवशी तो उचलला गेला जातोय. आणि ही कायमस्वरूपी परंपरा चालत आलेली आहे आणि इथून पुढे अशीच राहील. रात्रीचे काय कार्यक्रम असतात? रात्रीचं सांस्कृतिक कार्यक्रम असतात. मग त्यामध्ये गाणी असतील, टिपरा असतील, असे कार्यक्रम घेतले जातात. किती दिवस कार्यक्रम असतात? असे कार्यक्रम म्हणजे शिवरात्र झाली का कार्यक्रमाला सुरुवातच होती. म्हणजे शिवरात्रीपासून किती दिवस? शिवरात्रीपासून तर पंचमीपर्यंत कार्यक्रम अति आनंदाने या ठिकाणी चालू असतात. म्हणजे 7-8 दिवस म्हणायचे. हा, 8 दिवस. सगळे गावकरी एकत्रित येऊन सगळे गावकरी एकत्र असतात. एक मुखानं, एक ज्वालानं, एक दिलानं सगळे एकत्र राहून कुठल्याही प्रकारचा गालबोट न लागता हा कार्यक्रम पार पाडला जातोय. काठीच्या कार्यक्रमाचं काय? काठीच्या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य ही म्हणजे टिपरे, पारंपरिक टिपरे खेळण्याचा कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आज या धुलीवंदनाच्या दिवशी खेळला जातोय. आणि या ठिकाणी भैरवनाथ स्वतः त्याचा वारा असतोय, ते या ठिकाणी गोटीपरशी लावून खेळ खेळला जातोय. आणि गोटीपरशी लावल्याच्या नंतर मग भोजनाचा कार्यक्रम असतोय. तरी मी कोलेवाडी ग्रामस्थांच्या वतीनं सर्व आपल्या पश्चिम पट्ट्यातील असतील, पूर्व पट्ट्यातील असतील, सर्वांना मी अशा लाख अशा शुभेच्छा देतो. असे पारंपरिक कार्यक्रम मोडू नका, बंद करू नका, इथून पुढे असेच चालू राहू द्या, अशी मी या धुलीवंदनाच्या दिवशी लाख अशा संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेला लाख अशा शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. महत्वाचं म्हणजे आमचा आदिवासींचा सण म्हणजे शिमगा हा आम्ही पारंपरिक पद्धतीने या गावामध्ये जपला जातोय. याचं तुम्ही सर्व व्हिडिओग्राफरने आपण आमचे छायाचित्रित केले. याबद्दल आमच्या सर्व ग्रामस्थांच्या वतीने आपण आमच्या शिमग्याला आल्याबद्दल आपलं मनस्वी अभिनंदन. धन्यवाद. धुलीवंदनाचा दिवस म्हणजे आनंदाचा दिवस. उत्साह मिळाल्यामुळं हा आनंदाचा दिवस लुटला जातो आणि त्यामुळे हा आदिवासी समाजामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये हा धुलीवंदनाच्या दिवशी म्हणजे हा शिमगाच आहे. कालपर्यंतचा शिमगा आणि आज जो पाडव्याचा दिवस आहे हा आनंदाचा दिवस म्हणजे उत्साह मिळाला तिन्ही योगाला. त्यामुळं हा आनंद आज लुटला जातो. त्याला धुलीवंदन म्हणजे धुलीवंदन याच्या पाठीमागचा येतो. कोणी रंग कोणावर टाकायचं, कोणी टिपऱ्या खेळायचं, कोणी काय म्हणजे पूर्व पद्धती सुरू झाली. तुमच्या कोलेवाडीचं जे दगड घेऊन फिरतात त्याचं पण एक काहीतरी त्याचं म्हणजे असं आहे त्याच्या पाठीमागचं. आता तरी पूर्वी जे ह्या ठिकाणी होत होतं म्हणजे जुन्या गावठाण्यामध्ये आमच्या त्यावेळेला 1 क्विंटलचं गोटी होती. ती उचलायची शक्ती म्हणजे पारंपरिकापासून आलेला फक्त वर्षातून हा जो आज धुलीवंदनाचा दिवस आहे याच टायमाला 12 ते 12:15 दरम्यानमध्ये ते म्हणजे आता अंधश्रद्धेप्रमाणे त्याला हवा म्हणा, वारा म्हणा, देव म्हणा, काहीतरी असं म्हणतात. पण तो आल्यानंतर ती गोटी उचलतोय. चांगल्या माणसांना उचलत नाही. तो लहान मुलं 5 जण घेऊन ती गोटी उचलतात. ती पारंपरिक आतापर्यंत चालू आहे. पुरातन कालापासून ते आतापर्यंत चालू आहे. ह्या गावामध्ये ते प्रत्येक वर्षी आम्हाला करावं लागते. मग ते कधीपासून आले याचं आम्हाला नाही सांगता येत. पण तुम्ही जेव्हा होते त्याच्या अगोदर पासून आहे का? त्याच्या अगोदर पासून म्हणजे साधारणतः किती वर्ष झाली असेल?
वर्ष म्हणल्यापेक्षा ते 200-400 वर्षाच्या पूर्वीचा हा इतिहास असायला म्हणजे पाहिजे. 200-400 पूर्वीचा इतिहास आहे हा. हा तेव्हापासून हे चालत आलेलं आहे. चालत आहे. म्हणजे ज्या वेळेला संतांचं वाङ्मय चालू होतं ना त्या वेळेला पासून म्हणजे बरंच खूप वर्ष झाले म्हणजे. हा